जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8वा. आणि ओवी क्रमांक 116 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला येऊन ठेपला होता. आपण एक साधारण 109 या ओवीपासून तर 116 या ओवीपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. त्याच्यामध्ये 12वा श्लोक येतो, पण त्याच्या आधी 109, 110 आणि 111 अशा ओव्यांचा आपण अभ्यास केला. त्यात 111 क्रमांकाची जी ओवी होती, तरी मना बाहेरिलीकडे यावयाची सावया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीचे, असं माऊली या ओवीमध्ये म्हणते. अर्थ पाहिला होता पण मागच्या वेळा त्याचा, की तरी या मनाला देहाच्या बाहेरच्या विषयाकडे सहज येण्याची जी सवय लागली आहे, ती ज्या योगाने मोडेल आणि ते मन हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. आता मागच्याला आपण असं बोललो होतो की त्याच्या आधीच्या ओवीमध्ये अर्जुनाने भगवंताला म्हटलेलं आहे, त्रिभुवनातील दिवा असलेल्या भगवंताला, श्रीकृष्णाला ते विशेषण त्रिभुवन दीपे असं विशेषण वापरलंय माऊलींनी, की हे सोपं करून सांगा आणि हे मी तुला आता संक्षेपाने सांगतो असं गोपालकृष्ण म्हणाले. आणि मागच्या आपण 111 क्रमांकाची जी ओवी आहे ती श्रवण कसं करावं असा आपण अर्थ घेतला त्याचा. पण याचा अर्थ पुढच्या श्लोकाला जास्त चांगला लागतो असं वाटलं, म्हणून मी उजळणीचं निमित्त करून त्याचा उल्लेख करतोय, की माऊलींनी नेहमीप्रमाणे पुढच्या श्लोकाची आपल्याला प्रस्तावना करून दिली त्या 111 क्रमांकाच्या ओवीमध्ये. कारण पुढचा श्लोक म्हणजे क्रमांक 12, सर्वद्वाराणी संयम्य मनोहृदय निरुद्ध्यच मूर्ध्या धायात्मन प्राण मास्थितो योग धारणा, की ज्याच्यामध्ये सर्व इंद्रिय रूपी द्वारे बंद करून मनाला हृदयामध्ये कोंडून आपले प्राण मस्तकाकाशात ठेवून योग धारणेमध्ये जो स्थित आहे असा त्याचा अर्थ आपण बघितला होता मागच्याला. थोडक्यामध्ये इंद्रिय निग्रह करायचा आहे, मन हृदयामध्ये कोंडायचं आहे, म्हणजे अगदी साध्या भाषेत इतर कुठल्याही विषयाचं चिंतन जे आहे ते बंद होणं अपेक्षित आहे. आणि हा जो अर्थ आहे या श्लोकाचा, त्याची प्रस्तावना माऊलींनी आधीच्या ओवीमध्ये करून दिली 111. ते आपण बघितलं या उजळणीच्या निमित्ताने. आणि मग 112 ते 116 मी जसं म्हणालो, की हा जो अभ्यास आपण मागच्या वेळेला केला त्याच्यामध्ये चित्ताची धारणा धारणा करणारा जो नामधारक भक्त, आता या ओवीपासून 112 पासून चित्ताची धारणा करणाऱ्या नामधारक भक्ताच्या निर्याणाचा प्रकार इथे सांगितला, जो आपण मागच्या वेळेला त्या ओव्यांच्या माध्यमातून बघितला. नामधारक का म्हटलं? कारण आता पुढचा श्लोक जो आज आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये ओंकार, ओम, हे काय आहे? नाम आहे, प्रणव ज्याला म्हणतात, नाम आहे. त्याचा आपण अभ्यास आता करणार आहोतच. तर त्याच्या जो आपला एक मुख्य विषय सुरू आहे, की विविध प्रकारचे योगी मृत्यूला कसे सामोरे जातात, हा आपला विषय सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये आता हा 5वा प्रकार आपण पाहतोय मृत्यूला सामोरं जाण्याचा. आणि ही जी योग धारणा जो करतो, सर्व इंद्रियरूपी जे द्वार आहेत त्याला निग्रहाची कवाडं लावतो, आपलं मन हृदयामध्येच तो कोंडून ठेवतो, आणि अशा पद्धतीने आपलं चित्त स्थिर झालं
की प्राणाचा प्रणव करतो असं म्हटलंय. म्हणजे थोडक्यामध्ये प्राणरूप प्रतीकाच्या ठिकाणी प्रणवाची भावना करतो, प्रणवाचंच केवळ ध्यान करतो आणि सुषुम्नेच्या मार्गाने प्राणाला मूर्ध्याकाशापर्यंत आणून ठेवतो, स्थित करतो आणि मग त्या आकाशामध्ये, मस्तकाकाशामध्ये म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये तो प्राण मिळतो न मिळतो, तेव्हा ते प्राणरूप प्रतीकाच्या ठिकाणी जी प्रणव भावना केलेली असते, ती चित्ताच्या धारणेच्या बळाने जी केलेली असते, त्या प्राणाला तशा प्रकारे तिथे धरून ठेवलेलं असतं. आणि एवढंच नव्हे तर ओम ओम असं ध्यान करता करता ओंकारातील अ उ म मूर्ध्या धायात मन प्राण मास्तितो योगधारणा. त्या ओंकारातील अ उ म या तीन मात्रा ज्या आहेत, त्या चंद्राची जी अर्ध प्रतिबिंबाकृतीप्रमाणे असलेली, म्हटलं तर चौथी मात्रा, या अर्धमात्रेपर्यंत ते जोपर्यंत मावळत आहे, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्याकाशात तो स्थिर करतो. तिथे जणू काही त्या प्राणाचं मूर्ध्याकाशाशी जणू काही लग्न लागतं आणि त्या लग्नात ओंकार हा अर्धमात्र रूप बिंबातच शोभतो, विलास करतो. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आलेला होता. योगाचं वर्णन आहे. योग म्हणजे अष्टांग योगाचा जे अभ्यास करतात, अष्टांग योगाची जे साधना करतात, त्यांच्यासाठी ही मांडणी आहे, त्यांच्यासाठी हा विषय जास्त महत्वाचा आहे. आता पुढचा जो श्लोक आपल्यासमोर येतोय, आजच्या अभ्यासाचा विषय, श्लोक क्रमांक 13, ओमित्येकाक्षरम ब्रह्म. तो श्लोक वाचण्यापूर्वी 12च्या श्लोक क्रमांक 12च्या आधी आचार्यांनी भाष्यामध्ये जो विषय मांडलाय तो आपण थोडासा बघूया, म्हणजे आपल्या या 13व्या श्लोकामध्ये छान प्रवेश होईल. या ओंकाराचं आता वर्णन आपल्या पुढे येत आहे आणि आचार्य त्याच्याबद्दल म्हणतात आहेत की परस्य ब्रह्मणो वाचक रूपेण प्रतिमावत प्रतीक रूपेण च, असे दोन विशेषण आचार्यांनी इथे वापरली आहेत. परस्य ब्रह्मणो वाचक रूपेण म्हणजे काय? परब्रह्माचं ओम हे जे आहे ते परब्रह्माचं वाचक आहे का नाही? परब्रह्माचं वाचक म्हणजे अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला त्याचं नाम, खरं निर्गुण निराकार असं तत्व, त्याला नाम असेल का? असू शकतं का? पण आता काहीतरी त्याला म्हटल्याशिवाय आपल्या बोलण्याची सोय, अभ्यासाची सोय, चिंतनाची सोय होते का? हाच तर प्रश्न आहे. आता एक आकाशाचं उदाहरण घेऊया समजण्यासाठी. आकाश निर्गुण निश्चित नाही, त्याला शब्द नावाचा गुण सांगितलेला आहे, पहिलं महाभूत आहे ते. पण निराकार निश्चित आहे. पण त्याचा वाचक शब्द आहे का नाही? आकाश, ख, आकाश. अगदी त्याप्रमाणे आपण विचार करू शकतो की वाचक रूपेण परब्रह्माचं वाचक या दृष्टीने, आणि आचार्य छान वर्णन करतात आहे, प्रतिमावत प्रतीक रूपेण. म्हणजे एखाद्या सगुण साकार रूपाची प्रतिमा असते, जसं आपण सर्वजण सगुण साकार आहोत अगदी साध्या भाषेत, आपले सर्वांचे फोटो जे आपल्याला अत्यंत प्रिय असतात, विशेषतः जितका जुना तितका चांगला, कारण तो जास्त चांगला असतो. पण भगवंताच्या पण प्रतिमा असतात. भगवंताने जेव्हा सगुण साकार अवतार घेतला, तो श्रीराम झाला, तो श्रीकृष्ण झाला, ते श्री दत्त झालेत, इत्यादी. त्याच्या जशा प्रतिमा असणं शक्य आहे, आपल्याला समजतं, सोपं आहे समजायला. तसं निर्गुण निराकाराची कशी हो प्रतिमा असणार आहे? जसं मी म्हणालो मगाशी, आकाश निराकार आहे, काय प्रतिमा? मग एक काहीतरी प्रतीक लागतं त्याला, म्हणून प्रतिमावत प्रतीक रूपेण असं आचार्य म्हणतात की परब्रह्माचं वाचक या दृष्टीने आणि प्रतिमेप्रमाणे प्रतीक रूपाने.
म्हणजे प्रतीक ओम हे त्या जरी ते निर्गुण निराकार तत्व असलं, परब्रह्माचं जरी ते परब्रह्म जरी निर्गुण निराकार असलं तरी त्याचं प्रतीक रूपाने ओम ही त्याची जणू काही प्रतिमा आहे. आणि त्या प्रतिमा रूपाने, त्या प्रतीक रूपाने, त्याचप्रमाणे वाचक रूपाने काय मंद मध्यम बुद्धीनां विवक्षितस्य ओंकारस्य उपासनं कालांतरे मुक्तिफलम उक्तम यत्. आचार्य प्रस्तावना करून देतात कशाची. हा जो आता उरलेला अध्याय आहे म्हणूया आपण, उरलेले काही आता पुढचे जे काही श्लोक येणार आहे, भगवंत ज्याबद्दल आता बोलणार आहेत, ज्याबद्दल अर्जुनाला उपदेश करणार आहेत, त्याची प्रस्तावना सुरू आहे की हे जे परब्रह्माचं वाचक आणि प्रतिमेप्रमाणे प्रतीक रूपाने मंद आणि मध्यम बुद्धीच्या साधकांसाठी, कारण मंदबुद्धी याचा अर्थ फार काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही, पण अधिकार, इथे मंद बुद्धी मध्यम बुद्धी असा जेव्हा शब्द येतात तेव्हा आपण अधिकाराच्या दृष्टीने विचार करू शकतो की निरालंब साधन करण्याची जर माझी क्षमता नसेल, माझा अधिकार नसेल, तर मला मंद किंवा मध्यम बुद्धीचा साधक म्हटलं तर वाईट वाटण्याची काहीच गरज नाही, आवश्यकता नाही. लागतं, एक आलंबन लागतं, आणि ते आलंबन हा ओंकार आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की मंद आणि मध्यम बुद्धीच्या साधकांसाठी, परब्रह्माच्या प्राप्तीसाठी हे साधन रूप मानले गेलेले आहेत. काय? ओम, वाचक रूपाने आणि प्रतिमा रूपाने. आणि त्या साधक रूपाने मानल्या गेलेल्या ओंकाराची कालांतराने मुक्तिरूप फल देणारी उपासना योग धारणेसह आता कथन करणार आहेत. अशी आचार्यांनी पुढच्या काही श्लोकांची प्रस्तावना करून दिलेली, म्हणून मी ती म्हटलं आपण बघूया. जरी ती 12 श्लोक 12च्या आधी आलेल्या भाष्यात जरी असली तरी सुद्धा. आता कालांतराने मुक्तिरूप फल देणारी असं का म्हटलं, याचं उत्तरासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे. कारण मी जसं म्हणालो की ही नुसत्या 12व्या श्लोकाची ही प्रस्तावना किंवा त्याचं स्पष्टीकरण आचार्य देत नसून, पुढचा जो ग्रंथ आता आहे असं त्याच्यात उल्लेखच केला आचार्याने. उरलेले श्लोक म्हणूया आपण, त्या सगळ्याची प्रस्तावना आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण नंतर करूया की ओंकाराची कालांतराने मुक्तिरूप फल देणारी उपासना असं का म्हटलं. पण ही जी उपासना आहे त्याचं योग धारणेसह आता कथन करणार आहेत. आणि त्या योग धारणेचा जो प्रकार आहे तो आपण आत्ताच्या उजळणीमध्ये आणि मागच्या वेळेला श्लोक क्रमांक 12च्या निमित्ताने बघितला होता. मला वाटतं आता एवढं लक्षात आलं असेल, स्पष्ट झालं असेल. आणि लक्षात येण्यासाठी लक्ष असेल या श्रद्धेसह पुढे जातो. श्लोक क्रमांक 13. पहिले मी म्हणतो तो श्लोक आणि मग आपण त्याच्या अभ्यासाकडे बोलू. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्यावहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्यावहरन्, व्यावहरन् नाही, व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. त्याचा पदच्छेद आहे की ओम इति, ओमित्येकाक्षरं म्हटलं, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन् माम अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गती. असा याचा पदच्छेद आहे. त्याचा अन्वयाचा आपण अर्थ पाहूया. ओम, ओम म्हणजे ओम, इति म्हणजे या, एकाक्षर रूप ब्रह्माचे म्हणजे एकाक्षरम ब्रह्म, उच्चारण करीत म्हणजे व्याहरण, व माझे स्मरण करीत म्हणजे माम अनुस्मरण, जो म्हणजे यह
देहाचा म्हणजे देहम, त्याग म्हणजे त्यजन करून जातो प्रयाती, तो म्हणजे सह परमगतीला म्हणजे परमाम गतीम प्राप्त होतो म्हणजे याती. अन्वय आणि पदच्छेदाचा आपण अर्थ बघितला. पुन्हा एकदा पूर्ण अर्थ वाचू म्हणजे नीट लक्षात येईल की ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचे उच्चारण करीत व माझे स्मरण करीत जो देहाचा त्याग करून जातो तो परमगतीला प्राप्त होतो. अर्थ आपल्या लक्षात आला साधारण की आपण आचार्यांनी जी आपल्याला प्रस्तावना करून दिली त्याचं महात्म्य, त्याचा अर्थ, त्याचं कारण आपल्या लक्षात येईल की परब्रह्म परब्रह्माचं वाचक रूपाने आणि प्रतीक रूपाने असलेला ओंकार या आणि म्हणून त्याला एकाक्षर रूप म्हटलेलं आहे. ब्रह्माचं काय आहे ते एकाक्षर रूप आहे. एका अक्षरामध्ये ब्रह्म. जर बोलायचं झालं, त्याचा उच्चार करायचा झाला तर ओंकार. ओंकार हेच आहे एका अक्षरामध्ये, मी जसं म्हणालो. म्हणून त्याचं शब्दच वर्णन आहे एकाक्षर रूप ब्रह्म. आणि त्याचं काय तर उच्चारण करत. आणि नुसतं उच्चारण करायचं आहे का? व्याहरण, नुसतं व्याहरण म्हटलंय का? नाही. माम अनुस्मरण, माझं स्मरण करीत. असं करीत जो देहाचा त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. आणि मगाशी आपण काय उल्लेख केला? योग धारणेसह, जे 12व्या श्लोकाचं सगळं वर्णन आपण बघितलं मागच्या वेळेला आणि आज थोडंसं उजळणीच्या रूपाने. ती योगधारणा, त्या योगधारणेसह हे तो जो करतो, शेवटची 115 आणि 116 ओवी आपण मागच्याला बघितली, त्यात या प्रणव रूपाचंच सगळं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून पहा, सुरुवातीला नामधारक शब्द वापरला का? व्याहरण, उच्चारण करतोय. फक्त इथे श्रीराम जयराम जय जयराम हे नाम किंवा तत्समय दुसरं कुठलं नाम नसून ओंकार हे नाम आहे. तर मागच्याला आपण बोललो होतो की नुसत्या ओंकाराचा उच्चार करण्याचा अधिकार परिव्राजकाला असतो, संन्याशाला असतो, इतरांना नाही. कारण त्याच्यासाठी लागणारं जी शुद्धता असते, जी बंधनं सगळी पाळावी लागतात, त्याच्याच दृष्टीने वर्णन सुरू आहे की या एकाक्षरो ब्रह्माचं तो उच्चारण करीत, त्या योग्याचंच ते वर्णन आहे. आणि तो माझं स्मरण करीत, महामनुस्मरण, देहाचा त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. कारण पुन्हा एकदा मूळ विषय काय सुरू आहे? मृत्यूला सामोरं हे वेगवेगळे योगी वेगवेगळ्या पद्धतीने कसे जातात आणि अंतिमतः ते या परमगतीला कसे प्राप्त होतात. इथे आचार्याने एक फार सुंदर आपल्याला स्मरण करून दिलेलं आहे की तदर्थ भूतम माम ईश्वरम अनुचिंतयन. माम म्हणजे माझं. भगवंत इथे स्वतःबद्दल बोलतायत. माम म्हणजे माझं, ईश्वराचं. पण आचार्यांनी तिथे तदर्थ भूतम असा शब्द घातलेला आहे. एक एक शब्द फार महत्वाचे असतात. कारण मी स्वतः जरी ओंकाराचं काय म्हणूया उच्चारण करत नसलो तरी मी ओम नमः शिवाय म्हणू शकतो. मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणू शकतो. मी दिगंबरा दिगंबरा म्हणू शकतो, इत्यादी. मग ते नामस्मरण मी करत असताना काय अपेक्षित आहे, म्हणून मी हा शब्द मुद्दाम इथे आणला. आचार्यांनी अ, उल्लेख केलेला तदर्थ भूतम म्हणजे अर्थरूप चिंतन. अर्थरूप चिंतन. आणि या संदर्भामध्ये परमपूज्य काकांचं पण एक अतिशय सुंदर विधान आहे, जे आपण बघणार आहोत आज. गीता दीपस्तंभाकडे वळावंच लागणार आपल्याला. तो गट आता पूर्ण होतोय आपला श्लोकांचा. ते विधान मी आता सांगत नाही, पण अर्थरूप चिंतन फार महत्वाचं आहे. अर्थरूप चिंतन का करूया त्याचा विचार. पण हे कालांतराने मुक्ती हे जे आचार्यांनी शब्द वापरलेले आहेत, जे मी मगाशी म्हणालो की आपल्याला पुढे त्याचं स्पष्टीकरण मिळणार आहे पुढच्या काही श्लोकांची, कारण ती प्रस्तावना असल्यामुळे. पण अर्थरूप चिंतनाचा त्याच्याशी संबंध आहे.
कारण ओंकाराची पर आणि अपर ब्रह्म या दोन्ही अर्थाने, या दोन्ही भावनेनी उपासना होऊ शकते. आणि या दोन भावनांनी केलेल्या उपासनेचं फल वेगवेगळं. एवढंच आत्ता बोलतो फक्त. आणि म्हणून हा शब्द महत्वाचा आहे की अर्थरूप चिंतन. मी ज्याचं नाम घेतो आहे, असं आहे. नाही तर येईलच ते गीतादीप मध्ये आपण जेव्हा तिकडे बघू तेव्हा वळूया. पण आचार्यांनी स्मरण करून दिलेल्या अत्यंत मार्मिकता आहे ही. तदर्थभूतम माम ईश्वरम अनुचिंतयन. व्याहरण बरोबर आहे, पण माम अनुस्मरण भगवंतानी म्हटलं, श्लोकातच म्हटलेलं आहे. नुसतं व्याहरण नाही म्हटलं, नुसतं उच्चारण असं नाही म्हटलं, नुसतं उच्चार करायला नाही सांगितलेला. माम अनुस्मरण, माझं स्मरण करीत. आता माऊली 117 क्रमांकाची ओवी आहे. या श्लोकावरच्या भाष्याची सुरुवात करताना 117 क्रमांकाची ओवी येते. पण हा एक मधला श्लोकाचा टप्पा जर सोडला तर माऊली त्यांचं भाष्य सुरूच ठेवते, असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे काय, 116 क्रमांकाची ओवी झाली, हे मध्ये का आलं एक स्टेशन म्हणूया 13व्या श्लोकाचं. पण माऊलींचा जो शुद्ध मराठी फ्लो आहे, संगती आहे, त्याच्यात कुठेही व्यत्यय आलेला नाही, हे लक्षात येईल. 117 क्रमांकाची ओवी वाचतो. तैसे, आता पहा, तो तैसे शब्दातच सगळं काही आलं. आणि तैसे म्हणले की जैसे आलं. तैसे म्हणजे जैसे सांगितलेलं असलं पाहिजे. मग ते कुठे सांगितलं आहे? 116 मध्ये सांगितलं, ज्याचा आपण मागच्याला अभ्यास केला. की तो प्राणवायू मूर्ध्याकाशात स्थिर करावा. प्राणाचे मूर्ध्याकाशाशी झालेल्या लग्नात जणू ओंकार हा अर्धमात्रा रूप बिंबातच शोभतो, विलास करतो. तैसे ओम हे स्मरो सरे, आणि तेथेची प्राणू पुरे, मग प्रणवातीत उरे पूर्ण घनजे. माऊलींचे सुंदर शब्द आले नेहमीप्रमाणे. पूर्ण घनजे अर्थ आहे की त्याबरोबरच ओम ओम हे ध्यान संपते आणि त्या मूर्ध्याकाशातच प्राण लीन होतो. आणि मग प्रणवाच्या पलीकडे जे उरते ते पूर्ण आनंद घन असते. स याती परमाम गती. कारण अर्धमात्रा ज्याचा जो उल्लेख केलाय त्याला अमात्रच म्हटलेला आहे. अ उ म, आणि तो अर्धचंद्राकार आणि तो बिंदू. आपल्याला माहिती आहे ओंकार. चार मात्रा, ब्रह्माचे चार पाद. मागच्याला आपण ते सगळं बोललो होतो. ब्रह्माचे चार पाद, पाद म्हणजे मात्रा, मात्रा म्हणजे पाद, या नावाचा, या अर्थाचा श्लोक आहे. मात्रा म्हणजे म्हणायला तो जो वेळ लागतो, काळ लागतो, त्याला मात्रा असं म्हणतात. ओम म्हणायला जो एक काळ लागतो, अ उ म, एक विशिष्ट काळ असतो तो म्हणण्याचा. पण हे जे तीन अवस्था आपण मागच्याला बोललो होतो, तीन देह बघितले होते, हे ज्या अ उ आणि म या तीन मात्रांवरती बसवलेले आहेत. पण ही जे अर्धबिंदू म्हटलेला आहे त्याला अमात्रच म्हटलेलं आहे. निर्गुण निराकार, ते आनंद घन, ते पूर्ण आनंद घन असते. ओम ओम हे ध्यानही आता संपलेलं आहे. आणि प्रणवाच्या पलीकडे जे उरतं, कारण प्रणव काय मगाशी उल्लेख केला आचार्यांनी, प्रतीक रूपेण, वाचक रूपेण, साधन. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म. माऊली म्हणते 118 क्रमांकाच्या ओवीत, म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांगता. भगवंत स्वतः बोलतायत, हे माझे स्वरूप, जो माझे स्वरूप परम. म्हणून प्रणव हे एक ब्रह्माचे नाव आहे. आणि हा प्रणव एकाक्षर ब्रह्म आहे. एका अक्षरामध्ये ब्रह्म, जसं आपण मगाशीच बोललो सगळं. वाचक रूप आहे. जो प्रणव माझे श्रेष्ठ प्रतीक आहे, भगवंत म्हणतात आहे. आणि त्यामुळे त्याचे स्मरण ध्यान करीत असता. त्याचं स्मरण, त्याचं ध्यान, तदर्थभूतम माम ईश्वरम अनुचिंतयन, व्याहरण, यापरी तेजी देहाते.
हे करताना त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावणया परवते आणिक पावणे नाही. जो या पद्धतीने देहाचा त्याग करतो तो ज्या प्राप्तीच्या पलीकडे दुसरी श्रेष्ठता प्राप्तीच नाही अशा मला निश्चयाने प्राप्त होतो भगवंत. परमागती, परमगतीचा अर्थच तो आहे. परमगती याचा अर्थ आता गती याचा अर्थ गंतव्य स्थान असा होतो, असा होतो बरं. गती आपल्याला, गती म्हणजे स्पीड या दृष्टीने आपल्याला शब्द माहिती असतो तो. पण गती गंतव्य स्थान, डेस्टिनेशन, परमगती. आता त्याच्या पलीकडे नाहीच काही, संपू. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. आणि या पद्धतीने तो देहाचा त्याग करतो आणि म्हणून तो मला निश्चयाने प्राप्त होतो, कारण मी म्हणजे परमेश्वर. भगवंत म्हणतात परमेश्वर पूर्ण आनंद घन प्रणवाच्या पलीकडे. प्रणव ज्याचा निर्देश करतोय, प्रणव ज्याचा उच्चार रूपाने आपण, उच्चार नाम आणि नामी याच्यात अभेद आहे आपल्याला माहिती आहे. आणि रूप नष्ट होऊ शकतं, नाम नष्ट होत नाही, म्हणून नाम रूपापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे नाम आणि नामीचा अभेद, आता ते जे नाम आहे, ओम हे नाम आहे, त्याचा जो नामी आहे तो ओम ज्याचा निर्देश करतो आहे, ज्याचं ते वाचक आहे, तो परमात्मा, ते परब्रह्म, त्याला निश्चयाने हा योगी प्राप्त होतो, असं भगवंत ते म्हणतात. एथ अर्जुना जरी विपाये. आता पुढच्या 3-4 ओव्यांमध्ये एक फार सुंदर विषय ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला आहे. हे खरं विचार केल्यानं भाष्याचं हे अजून एक मूल्य आपल्यासाठी आहे, कारण हा विषय श्लोकत नाही आहे, पण असे असे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. आणि हे प्रश्न गृहीत धरून माऊलींनी हे प्रश्न अर्जुनाच्या मुखी घातले आहेत, की आपण आता बघूया की किती आपल्याला मोलाची मदत होते पहा माऊलींच्या भाष्याची. की एथ अर्जुन जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाय ना हे स्मरण मग होये काय सयावरी. की अर्जुना, याविषयी कदाचित तुझ्या मनात अशी शंका असेल. काय शंका असेल? म्हणून कल्पना केली की अर्जुनाच्या मनात ही शंका असू शकते की हे स्मरण केले असता परमगती प्राप्त होते. हे मी नाही म्हणत नाही, म्हणजे हे काही मी नाकारत नाही. अर्जुनाच्या दृष्टीने माऊली बोलतात की हे तू नाकारत नाहीयेस, पण अंतकाली हे स्मरण कशाने घडेल अशी शंका तुझ्या मनात असू शकते. अंतकाली हे स्मरण कसं घडू शकेल बरं एखाद्याला? मग ते न घडण्याची कारणं पुढे देत आहेत 121 क्रमांकाच्या ओळीमध्ये. काय? इंद्रिया अनघडू पडिलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतू बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे. काय छान एक आपल्या समोर जे अगदी सहज शक्य आहे, घडताना आपण रोजच्या आयुष्यात बघतो, ते मांडलंय की कारण अंतकाली इंद्रियांना कोणतेही कार्य न घडण्याची स्थिती प्राप्त झाल्यानंतर अंतकाल जवळ आलेला आहे असं कल्पना करू आपण. इंद्रिय सक्षम असतात का तेव्हा? नाही. हळूहळू इंद्रिय त्यांचं कार्य, त्यांची क्षमता खूप कमी झालेली असते, क्षीण झालेली असतात इंद्रिय. किंवा काही म्हणजे वयापरत्वे म्हणूया, किंवा काही रोग निर्माण झालेला आहे, काही बिघाड निर्माण झालेला आहे शरीरामध्ये म्हणून म्हणूया. मृत्यूची घटिका जवळ आल्यानंतर आपण करू शकतो का इतक्या सगळ्या गोष्टी? नाही. मग म्हणून हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये उपस्थित, अर्जुनाच्या निमित्ताने म्हणूया उपस्थित केला आहे माऊलींनी, की इंद्रियांना कोणतेही कार्य न घडण्याची स्थिती प्राप्त झाल्यानंतर, जगण्याचे सुख दुःख सागरात बुडाल्यानंतर आणि त्रिदोष भ्रम मूर्छा इत्यादी मरणाची लक्षणे आत बाहेर उघड झाल्यानंतर, म्हणजे देहाची अवस्था काय असते आपल्याला माहिती आहे. इतरांची आपण पाहिली आहे, त्याच्यावर आपण कल्पना करू शकतो. मनाची अवस्था काय असते आपण बघितलेलं आहे. अंतःकरण मन सुद्धा म्हणजे
बुद्धी म्हणा, किती क्षीण झालेली असते. मग अशा अवस्थेमध्ये ते वेळी बैसावीची कवणे, मग कवण निरोधी करणे, ते तर काह्याचे अंतःकरणे प्रणव स्मरा. हे छान प्रश्न उपस्थित केला बा. अगदी शुद्ध मराठीत प्रॅक्टिकल क्वेश्चन, की त्यावेळी कोणी पद्मासन घालून उत्तर अभिमुख बसावे. कारण योगधारणेचं सगळं वर्णन केलेलं आहे. मग त्या योगधारणेची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पद्मासन घालावं लागतं, उत्तराभिमुख बसावं लागतं इत्यादी. हे कोणी करावं, कोणी इंद्रियांचा निरोध करावा. कारण मगाशी उल्लेख केला मग मागच्या श्लोकामध्ये, त्या भाष्यामध्ये माऊलींनी इंद्रियरूपी सर्व द्वारांना निग्रहाची कवाड लावणारा, अखंड कवाड लावणारा इत्यादी. त्यावेळी कोणाच्या अंतःकरणाने प्रणवाचे ध्यान करावे. इंद्रिय इतकी शिथिल झालेली असताना, गात्र शिथिल झालेली असताना, बुद्धी एकाग्र होण्याची क्षमता नसताना, कदाचित मूर्छित अवस्थेत असताना, मूर्छित अवस्थेत तर विषयच संपला. मग अशा वेळेला हे करणार कोण? इथे जे तू वर्णन, भगवंता तू वर्णन करतोयस, हे कोण करणार? आणि मग 123 क्रमांकाची ओवी केवढं मोठं आपल्याला एक आश्वासन देते आहे भगवंताचं, की तरी गा ऐशिया हो ध्वनी, झणे थारा देशी गामनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. काय बोलावं भगवंतानी पहा, की तरी अरे अशा शंकित अभिप्रायाला मनात कदाचित आश्रय देशील हो. म्हणजे अशी शंका तुझ्या मनात कदाचित येईल, आली नसेल पण येईल, येऊ शकते. आपल्या मनात ती येतेच. शंका कोणाला येतात माहिती आहे का? जो करत काहीच नसतो. असं झालं तर, तसं झालं तर, तसं होऊन त्याला शंका फार येतात. पण तसं येऊ देऊ नको, माऊली म्हणते. कारण ज्यांनी माझी अखंड सेवा केली आहे त्यांच्या मरणाचे वेळी मी त्यांचा सेवक होतो. भगवंताचं आश्वासन भगवद्गीतेत हे बोललं जातं. आपण कदाचित हे ऐकलं सुद्धा असेल कोणाच्या प्रवचनामध्ये. कुठे कुठे असं म्हटलंय हो भगवद्गीतेत? ते इथे म्हटलेलं आहे, मी त्यांचा सेवक होतो. कारण आयुष्यभर त्यांनी माझी सेवा केलेली आहे, आयुष्यभर त्यांनी माझं नित्य स्मरण केलेलं आहे. येणाऱ्या पुढे ते शब्द सगळे पुढच्या श्लोकात आहेत. अखंड आयुष्य त्यांनी मला दिलेलं आहे आणि आता मृत्यूचा क्षण जवळ आलेला आहे. आता ते माझं स्मरण करण्या एवढे सुद्धा त्यांची इंद्रिय सक्षम नाही, त्यांचं अंतःकरण सक्षम नाही. कदाचित तो योगी म्हणा, भक्त म्हणा, नामधारक शब्द वापरला होता, मूर्छितावस्थेत असेल. मग मग त्याचं काय होईल? कारण व्हॉट इज द बेसिक प्रिमाइस वी स्टार्टेड विथ? कुठून सुरुवात केली होती? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती त्यजन्ते. अंतकाल म्हणजे मरणाच्या वेळेला माझेच स्मरण करीत तो शरीराला सोडून जातो. 5वा श्लोक, यः प्रयातीस मदभावम याती नास्त्यत्र संशय. इथून सुरुवात केली होती. मृत्यूचे प्रत्येक योगी, वेगवेगळ्या प्रकारचे योगी कसे मृत्यूला सामोरे जातात हेच आपण तिथून अभ्यासात इथपर्यंत आलेलो आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो, की हे करण्याच्या परिस्थितीत जर तो नसेल, अंतकालात स्मरण करत शरीराला सोडून जातो. हे शरीराला सोडून जाणं अंतकाली हे एखाद्याला या अशा परिस्थितीमुळे शक्य नसेल, काही चिंता करू नको हो, असं भगवंत म्हणतात. कारण त्यांनी माझी अखंड सेवा केली आहे. मग अशा भक्ताचा मरणाच्या वेळी मी त्याचा सेवक होतो. आणि भगवंताचं आश्वासन आहे, मी त्याचा सेवक होतो. पुढे 14 क्रमांकाचा श्लोक येतो. येथे 14 आणि 15 या दोन श्लोकांचा गट या ग्रंथात केलेला आहे. पण आपण तो गट म्हणून घेणार नाही आहोत. याची दोन कारण. एक, 14 श्लोकापर्यंत डॉक्टर काकांनी गीता दीपस्तंभमध्ये
गट केलेला आहे. त्यामुळे 14वा श्लोक बघितल्यानंतर आपल्याला गीता दीपस्तंभकडे वळायचं आहे. हे एक कारण. आणि दुसरं कारण 15व्यामध्ये त्याचं फल सांगितलं आहे. त्यामुळे थोडा त्याचा वेगळा विचार केला तरी हरकत काही नाही. म्हणजे अगदीच दोन गटांमध्ये अगदी एकच विषय पुढे सुरू ठेवला आहे असं नाही. या दोन्ही कारणांनी आपण आत्ता फक्त 14वा श्लोक वाचतो मी. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्य अहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. पदच्छेद आणि अन्वयाचा अर्थ आहे की अर्जुना, पार्थ, अर्जुना, माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचे चित्त नाही. अनन्य चेता, अनन्य शब्द अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचं चित्त नाही आणि अत्यादराने निरंतर निरंतर सततम आणि दीर्घकाल म्हणजे नित्यशः जो माझं स्मरण करतो, माम स्मरती, त्या म्हणजे तस्य, समाहित चित्ताच्या म्हणजे नित्ययुक्तस्य, योग्याला म्हणजे योगिनः, मी म्हणजे अहम, सुखाने म्हणजे सुलभ मिळू शकतो, सुखाने मिळू शकतो, सुलभ. अन्वय पुन्हा एकदा. अर्जुना, माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचे चित्त नाही. हे असं काही वाचलं की असं वाटतं पुढे वाचूच नाही. नाही, आपल्याला मनोमन माहिती असतं की या परीक्षेत मी 35% सुद्धा मला मिळालेले नाही, म्हणजे मी अनुत्तीर्ण आहे साध्या भाषेत. 100 तर विषयच नाहीये. कारण अखंड वेग इतर म्हणजे भगवंत सोडून इतर किती आणि कोणते याचं चिंतनच करण्याची गरज नाही. आपल्या सर्वांच्या अनुभवाचा तो विषय आहे. भगवंत सोडून इतर सर्व विषय. जे मी नेहमी सांगतो की तद विस्मरणे परम व्याकुलता, असं नारद भक्तिसूत्र मला सांगतं. आणि मला दिवसभरात एकदा स्मरण झालं तर मला माझंच बरं, अरे बाप, चला निदान एक दिवसातून एकदा का होईना भगवंताचं स्मरण मला झालं. इतकी प्रचंड दरी पडते. म्हणून मी गमतीने म्हणालो की असं काही वाचलं की पुढं वाचून असं वाटतं. कारण पण भगवंत तर म्हणतात की माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचे चित्त नाही. थोडस अनुषंगिक बोलून घेतो आता, एवढं बोललोय तर असा प्रश्न येतो मनामध्ये. मग संसारी माणसांनी, प्रापंचिक माणसांनी कसं करायचं? म्हणजे आपले सगळे साध्या भाषेत कामधंदे सोडून काय आम्ही दिवसभर देवाची पूजा आणि नामस्मरण करत बसणार आहे? हे कोणी सांगितलं? हा चुकीचा अर्थ आहे. असं म्हटलेलंच नाहीये. त्याचा अर्थ हा आहे, अगदी साध्या भाषेत बोलतो, परमपूज्य काका जसं म्हणतात, साधना करताना जीवन जगायचं, बस संपला विषय. मला काय करायचं आहे साधक म्हणून? जीवन जगताना सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास पुरेशी नाही. मग एकदा काय करायचं आहे? काका, परमपूज्य काका म्हणतात एकदम उलट करायचं, आमूलाग्र जीवन पद्धतीत बदल. अनेक वेळा माझ्याकडून ऐकलं असेल. काय? साधना करताना जीवन म्हणजे काय? जो मूळ विषय आपण सुरू केला, प्रपंचाची कर्म करत असताना भगवंताचा अनुसंधान शक्य आहे का? हो, शक्य आहे. अगदी शक्य आहे. आता ऑफिसमध्ये आपण काम करतो, आय टी इंडस्ट्री, मोस्ट ऑफ अस वर्क इन आय टी इंडस्ट्री. लेट्स थिंक अबाउट इट. की ज्याच्यामध्ये मी अनेक वेळा गमतीने म्हणतो की वी आर पेड ऍक्च्युली टू यूज अवर माइंड. आपल्या बुद्धी वापरण्याचाच पगार मिळतो आपल्याला. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये, माझं मन आणि बुद्धी तिथे लावल्याशिवाय मी कामच करू शकत नाही ऑफिसमध्ये. मग आता भगवंताचं स्मरण कसं? आहेत, त्याला उपाय सांगितलेले आहेत. त्या खुर्चीत बसल्यानंतर परमपूज्य मंदाते सांगतात, सकाळी ऑफिसच्या खुर्चीत बसायच्या आधी भगवंताचं स्मरण. कर्म सुरू करण्याच्या आधी एखादं भगवंताचं स्मरण. मीटिंगमध्ये जायचं आहे, भगवंताचं स्मरण करून प्रवेश करा ना. काय करता नाही करता येतं. अनेक मीटिंग्समध्ये आम्ही बसलेलो आहे आत्तापर्यंत. 28 वर्ष काम केलेलं आहे. 1 तासाची मीटिंग असते, त्यात आपलं काम किती असतं विचार केला तर? काही काही महत्वाची मीटिंग असतं, सोडून देऊ. पण बऱ्याच वेळेला मीटिंगमध्ये माझं काम असतं 10 मिनिटाचं, स्टेटस अपडेट्स.
म्हणून तर आजकाल ते स्टँडअप आलेले आहेत. त्याच्यासाठी आले हे बाकी सगळं बाजूला दूर करण्यासाठी. पण मुद्दा हा की ते करत असताना बराच वेळ मी तिथे नुसता बसला असतो. करू शकतो का नाही मनातल्या मनात स्मरण भगवंताचं? करू शकतो. ते कर्म संपल्यानंतर ते फल मुख्यतः अर्पण करू शकतो की नाही भगवंताला? करू शकतो. मग काय आहे? भगवंताचं स्मरणच नसेल तर मी फल अर्पण करीन का? नाही. मग फल अर्पण करतो आहे याचा अर्थ स्मरण आहे. याचा अर्थ काय आहे? मी जे कर्तव्य करतो आहे, नोकरी करण्याचं जे प्रापंचिक कर्तव्य माझं आहे, ते कर्तव्य आहे माझं. केलंच पाहिजे. उत्कृष्टच केलं पाहिजे. प्रश्नच नाही. पण ते करत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण कसं शक्य आहे आपण थोडंसं अनुषंगिक बोललो. पण माझी अवस्था ऑफिसमध्ये जाऊ द्या हो. शनिवार, रविवार जेव्हा ऑफिस नसतं, तेव्हा सुद्धा भगवंताचं स्मरण नसतं. तेव्हा सुद्धा प्रपंचाचंच स्मरण असतं आणि प्रपंचाचेच उद्योग मी करत असतो आणि प्रपंचाचेच काय म्हणूया सगळे कार्यक्रम मी आखलेले असतात पूर्ण दिवसभर. त्यामुळे या परीक्षेत मी अनुत्तीर्ण होतो. पण जे उत्तीर्ण होतात, माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचं चित्त जातच नाही आणि अत्यादराने, निरंतर आणि दीर्घकाल जो माझं स्मरण करतो, त्या समाहित चित्ताच्या योग्याला मी सुखाने मिळू शकतो. सुखाने म्हणजे सहज, सुलभ. आणि आम्हाला वाटतं भगवत प्राप्ती खूप कठीण आहे. माझ्यासाठी कठीणच आहे. कारण मला कधीतरी अमावास्या पौर्णिमेला स्मरण होतं भगवंताचं. त्यामुळे मला भगवंताची प्राप्ती कठीण असणं स्वाभाविक आहे. पण भगवंत म्हणतात मी सुलभ आहे. कोणासाठी? सततम इति नैरंतर्यम उच्यते. दोन शब्द आलेले आहेत तिथे, जे आपल्याला खूप कामात येणार आहे एक साधक म्हणून. त्याच्यावर आचार्य भाष्य करतात आहे सततम इति नैरंतर्यम उच्यते. की सतत शब्दाने इथे काय सांगितलेलं आहे तर निरंतरता सांगितलेली. कोणते दोन शब्द आले आहेत इथे? अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः, म्हणजे सतत आणि नित्यशः हे दोन शब्द आलेले आहेत. आणि आचार्य त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देतात आहेत की हे दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत. सततम इति नैरंतर्यम उच्यते, म्हणजे सतत शब्दाने काय सांगितलं आहे तर निरंतरता सांगितलेली आहे. निरंतर म्हणजे अखंड. आणि नित्यशः इति दीर्घकालत्व उच्यते. नित्यशः शब्दाने दीर्घकाल सांगितला आहे. म्हणजे कसं? आली महाशिवरात्र आली. महाशिवरात्रीला मी निरंतर नामस्मरण करू शकतो. अगदी 3, 4, 5, 10 तास 12 तासही बैठक सांभाळू शकतो. चला एक मोठी उडी मारू आपण. म्हणायला काय हरकत आहे? वचने किम दरिद्रता. त्याला निरंतर म्हणता येईल, त्याला दीर्घकाल नाही म्हणता येत. हा मुद्दा सुरू आहे. म्हणजे मी निरंतरही करत नाही आणि दीर्घकाली करत नाही हा भाग सोडून देऊ. पण त्या योग्याचं वर्णन सुरू आहे आणि मी नाही म्हणत आहे, हे आचार्य म्हणतात आहेत. म्हणजे निरंतर आणि नित्यशः या शब्दाचं स्पष्टीकरण दिल्यानंतर आचार्य पुढे तिथे थांबले नाही आहेत. आचार्य पुढे म्हणतात आहे न षण्मासम संवत्सरम वा किम तर्हि यावत जीवम नैरंतर येणं. काय शब्द आहेत? न षण्मासम संवत्सरम म्हणजे 6 महिने अथवा वर्षभर नव्हे, इथपर्यंत आचार्य बोलतात त्या भाष्यामध्ये. होतं नसा कारण आपलं काय रामनवमीचे दिवस आले, नवरात्राचे दिवस आले, गणपतीचे दिवस आले, दत्त जयंतीचे दिवस आले. निरंतर 3.5 तास निरंतर एका ठिकाणी बैठक सांभाळून पारायण. आणि ते पारायण तसंच करावं लागतं म्हणून मी करतो. पण त्याला निरंतर म्हणता येईल 3.5 तास. त्यालाही निरंतर खरं म्हणता येतच नाही कारण ते 3.5 तासच आहे. पण म्हणूया. पण दीर्घकाल निश्चितच नाही आहे. कारण डिसेंबर महिना संपला, दत्त जयंती संपली की माझा संबंध थेट पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच येतो. म्हणून आचार्य म्हणतात आहे की 6 महिने अथवा वर्षभर नव्हे, न षण्मासम न संवत्सरम न संवत्सरम वा
किम तरही यावत जीवम, यावत जीवम नैरंतर येणं, आयुष्यभर आणि निरंतर ईश्वराचे स्मरण. आणि असं जेव्हा होतं ना, मग भगवंत त्याच्याबद्दल बोलतात आहे की ज्यांनी माझी अखंड सेवा केली, त्याच्या मरणाच्या वेळी मी त्याचा सेवक होतो. पण ज्यांनी आयुष्यभर माझी सेवा केली, म्हणजे आयुष्यभर माझं, म्हणजे पुन्हा एकदा निरंतर, म्हणजे अखंड आणि दीर्घकाळ. दीर्घकाळ म्हणजे किती काळ? पुन्हा पुन्हा असं विचार असं वाटतं की नाही, मग दीर्घकाळ म्हणजे नक्की सांगा ना किती? 6 महिने, वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, एक तप, दोन तप नाही, यावत जीव. आचार्यांनी शब्द वापरून टाकलेला यावत जीव. थोडक्यात मरणाच्या क्षणापर्यंत ईश्वराचं स्मरण. इथे विषय नाही आहे, पण विचार करू शकतो की असं का बरं? कारण मम माया दुरत्तया भगवंतांनी म्हटलेलं आहे 7व्या अध्यायात. माझी माया, माया मेतान तरुण देते. कोण तरुण जातात? माझी माया तरुण जाण्यास अत्यंत दुस्तर आहे. तेच तरुण जातात. कोण? ज्यांचं आत्ता आपण वर्णन आहे. कारण दैवी हेषा, ते त्याची शक्ती आहे. ते त्यालाच शरण गेल्याशिवाय तरुण जाणं खूप कठीण, अशक्य. कठीण नाही, अशक्य. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यय. कधी परमोज मंदाते जसं म्हणतात, कधी गाठेल आणि कधी गडबड होईल सांगता येत नाही. एकमेव उपाय काय? दीर्घकाल आणि निरंतर. यावत जीव, दीर्घकाल म्हणायचंच नाही त्याला आता, यावत जीव, आयुष्यभर, मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि हे आधीचं जे वर्णन आहे की जर तो मूर्छित झाला असेल, जर त्याची गात्र शिथिल असतील, जर तो ओंकाराचं स्मरण आणि उच्चार करण्याच्या अवस्थेत नसेल, तर त्याचं काय होईल? मी त्याची सेवा करेन, मी त्याचा सेवक होईन, भगवंताने म्हटलेलं आधीच्या ओवीमध्ये. आणि अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. हा 14 क्रमांकाचा श्लोकाचा अर्थ आपण वाचला, त्याचा पदच्छेद अन्वय बघितला, आणि मी आता मगाशी बोलल्याप्रमाणे परमपूज्य काकांनी 10 ते 14, 10, 11, 12, 13, 14 5 श्लोकांचा गट केला आहे. त्यामुळे या ग्रंथात जरी 14-15चा गट असला तरी आपण आता संसार सागरातील गीता दीपस्तंभ या परमपूज्य काकांचं जे भाष्य आहे त्याच्याकडे वळूया आणि त्याचा विचार करूया. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला पुन्हा थोडं मागे जावं लागणार, काहीच हरकत नाही आहे, पण तसंही आपलं बऱ्याच वेळेला पुढे पाठ मागे सपाट असतंच, त्यामुळे त्याचा फायदा होतोच आपल्याला. तर जो 10वा श्लोक होता, प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव, तिथपासून आपण अर्थ आता पाहणार आहोत पुन्हा एकदा. पहिला परिच्छेद आहे तो अर्थाचा आहे. तो अर्थ मी वाचतो की स्वतःच्या मरणाचे वेळी अत्यंत शांत चित्ताने प्रयाणकाले मनसा अचलेन स्वतःच्या मरणाच्या वेळी अत्यंत शांत चित्ताने, भक्तिपूर्ण भावाने व योग बलाच्या साह्याने दोन भुवयांचे मध्ये प्राणांची व्यवस्थित स्थापना करून योगारूढ होणारा साधक दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो. भ्रुवरमध्ये प्राणमावेश्य सांगणे. आता आठवत असेल तुम्हाला, योग बलेनं, फार सुंदर शब्द त्याचा, फार आपण अतिशय दीर्घ विचार केला, कारण परमपूज्य आपल्या आचार्यांनी, शंकराचार्यांनी इतका सुंदर त्या योग बल म्हणजे काय आठवत असेल तर, त्या समाधीतनं अखंड जे संस्कार निर्माण होतात, त्याचा जो समूह, असं सगळं आपण बोललो आठवत असेल तर, त्या श्लोकाबद्दल आपण बोलतो. योग बल, फार सुंदर व्याख्या आचार्यांनी दिली होती. पुढे 11वा श्लोक, यदक्षरम वेदविदो वदंती, त्याच्याबद्दल म्हणतात की वेद जाणणारे ज्याला अक्षर म्हणतात, यद अक्षरम वेदविद वदंती, वेद जाणणारे त्याला काय म्हणतात? अक्षर म्हणतात.
यती मंडळी ज्याच्याशी ऐक्य साधण्यासाठी विरक्त होतात, विशंती यद्यतयो वीतरागा, आणि ज्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य सांभाळतात, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरंती तत् ते पदम संग्रहेण प्रवक्षे. ते पद मी तुला थोडक्यात सांगतो. संग्रहेण प्रवक्षे, संग्रहेण याचा अर्थ थोडक्यात. आपण केला होता विचार, आठवत असेल तर. पुढे मूर्ध्याधायात्मन प्राणमास्थितो योगधारणम, की देहाच्या नेत्रकरणादी सर्व द्वारांचा संयम करून त्यांचा निरोध साधून प्राणांची मस्तकात सम्यक स्थापना करून योगारूढ होऊन, आता पुढे ओमित्येकाक्षर ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण, जो आजच आत्ता आपण श्लोक बघितला, आणि पुढचा अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशा, जो मी आत्ता वाचला, त्या सगळ्याचा अर्थ आता एकत्र केलाय म्हणून मी तिन्हीचा उल्लेख केला. पुन्हा एकदा, देहाच्या नेत्रकरणादी सर्व द्वारांचा संयम करून त्यांचा निरोध साधून प्राणांची मस्तकात सम्यक स्थापना करून योगारूढ होऊन एकाक्षर ब्रह्माची वाणीने स्मरणपूर्वक आवृत्ती करीत जो शरीर सोडतो तो परमगतीला जातो. आणि जो चित्ताने सतत माझेच अवधारण करतो, म्हणजे पकडून ठेवतो, त्या माझ्याशी निष्ठा सांभाळणाऱ्या योग्याला मी सहजच प्राप्त होतो. फार सुंदर शब्द परमपूज्य काकांनी वापरला, निष्ठा सांभाळ. निष्ठा शब्द आपल्याला माहिती आहे. मगाशी मी जे वर्णन केलं की दिवसभर आपल्याला किती विविध पद्धतीने अनुसंधान भगवंताचं ठेवता येतं, हे परमपूज्य काकांनी तर अनेक प्रवचनात आपल्याला सांगितलं, ज्याला चालती बोलती साधना म्हणतात. त्याचा आपण थोडासा विचाराच केला, अनुषंगिक का होईना, पण त्यालाच निष्ठा शब्द वापरलेला आहे. निष्ठा असेल एखाद्या ठिकाणी आपली, तर आपल्याला अखंड त्याचं स्मरण असतं की नाही, आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक विचार त्याला काय म्हणतात, सुसंगत असा असतो की नाही. पण ते हृदयात असेल तर, नाही तर नुसतं ग्रंथ उघडले की जर स्मरण होत असेल किंवा काही निमित्ताने स्मरण होत असेल तर मग कठीण. पण निष्ठा जर सांभाळता आली तर त्याला योगीच म्हटलेलं आहे, आणि मी त्याला सहजच प्राप्त होतो म्हटलं, अगदी सहज, सुलभ पार्थ. आता परमपूज्य काकांचं त्याच्यावर विवेचन आहे. दोन परिच्छेद आहेत, वाचूया आपण. अक्षर ब्रह्माचा ध्यान योगाने अनुभव घेणाऱ्याला त्याचे तात्विक स्वरूप सांगून येथे अनुभवाची रीत स्पष्ट केली आहे. काकांनी एकदम उलटीकडनं सुरुवात केली विवेचनाला. ओंकाराचं प्रणवापासून सुरुवात केली, की जो शेवटचा श्लोक येतो इथे 13-14 म्हणून. अक्षर ब्रह्माचा ध्यान योगाने, अक्षर ब्रह्माचा उल्लेख आहे तो आधी येतो. अक्षर ब्रह्माचा ध्यान योगाने अनुभव घेणाऱ्याला त्याचे तात्विक स्वरूप सांगून येथे अनुभवाची रीत स्पष्ट केली आहे. काय असं रीत आहे तर शरीर, जग, ईश्वर व ब्रह्म या चार स्तरावरील मानवी जीवन त्यांच्या परस्पर संबंधांसह समजून सांगितले. मुंडक श्रुतीतील मंत्र येथे रूपांतरित स्थितीत सांगून, मुंडक श्रुतीतला तो मंत्र जो आहे तो इथे दिलाय, तपश्रद्धे ये युपवसंतरण्ये शांता विद्वांसो भक्षैचर्यांचरंत सूर्यद्वारेण ते विरजा प्रयांती यत्रामृत स पुरुषो व्ययात्मा. ही साधनेची एक पूर्वतयारी सुचवली आहे, तसं परमपूज्य काका म्हणतात. काय पूर्वतयारी तर प्राणाची स्थापना. आता इथे उल्लेख केलाय की प्राणाची स्थापना हा शब्द प्रयोग जो आहे तो गूढ असून त्यासंबंधी मार्गदर्शन तज्ज्ञ योग साधकाकडून करून घ्या. कारण योग धारणेचा विषय आहे या श्लोकामध्ये, आणि मूर्ध्याकाशामध्ये त्या प्राणांची स्थापना करणं म्हणजे नेमकं काय करायचं असतं, सुषुम्ना मार्गातून त्याला वर न्यायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं, जो हृदयापासून ती नाडी निघते वर ऊर्ध्वगामी असते, या बाजूच्या दोन नाड्या बंद करून या नाडीतनं ते कसं न्यायचं, इडा आणि पिंगला बंद करून, हे सगळं जे योग, अष्टांग योग, हठयोगाचा जो भाग आहे तो त्या त्या तज्ज्ञांकडून समजून घ्यावा, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ती साधना करावी, असा त्याचा अर्थ आहे.
पण त्याला एक पर्याय इथे परमपूज्य काकांच्या विवेचनात आलेला आहे. तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, की प्राणाची स्थापना हा शब्दप्रयोग गूढ असून त्यासंबंधी मार्गदर्शन तज्ज्ञ योग साधकाकडून करून घ्यावे. चित्तवृत्तीने त्या त्या ठिकाणावर जर अवधारण केले तर प्राणस्थापनेने होणारा परिणाम होऊ शकतो. परमपूज्य काका तोच परिणाम साधू शकतो. चित्ताचं जर अवधारण त्या त्या ठिकाणी करता आलं तर म्हणजे म्हणजे चित्ताला वृत्तीच्या साह्याने अपेक्षित ठिकाणी स्थिर केले तर प्राणस्थापनेने होणारा परिणाम होतो. आणि हे केल्यावर ब्रह्माचे श्रेष्ठ आलंबन असलेल्या प्रणवाचा कठोपनिषद आपण मागच्या वेळेला कठ उपनिषद आणि मला वाटतं प्रश्नोपनिषदाचा उल्लेख केला होता. पिप्पलाद मुनींकडे जे 6 शिष्य येतात त्यातला जो 5वा शिष्य त्याने जो ओंकाराचा प्रश्न विचारला होता तसा आपण विचार मागच्या वेळेला केला होता. तोच इथे प्रणवाच्या पुढे त्यांनी कंसात दिलेला आहे. कठोपनिषदातला उल्लेख केलेला आहे की हा जो प्रणव त्याचा शांत लयित उच्चार करून माझे स्मरण करीत जो देह सोडतो त्याला उत्कृष्ट गती मिळते. आता परमपूज्य काका म्हणतात की येथे 3 गोष्टी एकत्र साधण्यास सांगितलेल्या आहे. एक मस्तकात प्राणस्थापन केलेली योगिक धारणा, योगधारणा, एकाक्षर ब्रह्माचा उच्चार म्हणून त्याला नामधारक म्हटलं, सुरुवातीला आपण विचार केला, आणि भगवत स्मरण. आणि धारणा स्थिर झाल्यावर, धारणा स्थिर झाल्यावर काय होतं? ध्यान. धारणा, ध्यान, समाधी. समाधीकडे चाललाय आता. धारणा स्थिर झाल्यावर प्रणवरूप एकाक्षर ब्रह्म असलेल्या भगवंताचे प्रणवोच्चार पूर्वक स्मरण म्हणजेच उच्चारण होय. प्रणवरूप एकाक्षर ब्रह्म असलेल्या भगवंताचे, परब्रह्माचे प्रणवोच्चार पूर्वक स्मरण. आता सगळा विचार करून झाला आपला. व्याहरण, माम, अनुस्मरण. आणि अशा साधकाला स्मरण करणे, स्मरण म्हणजेच उच्चारण होय, आणि अशा साधकाला भगवंताची सहजतेने प्राप्ती होते. आणि मी मगाशी जे बोललो होतो की एक फार महत्वाचं विधान येणार आहे ते आता येत आहे शेवटचं. स्मरण एकाचे व उच्चारण दुसऱ्याचे अशा विसंगतीने चित्ताची एकाग्रता साधत नाही. हे वाक्य वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं, कारण सगळ्यांचा अनुभव तोच असतो. उच्चार असतो सुरू श्रीराम जय राम जय जय राम, उच्चार सुरू असतो ओम नमः शिवाय, उच्चार सुरू असतो दिगंबरा दिगंबरा, आणि स्मरण रामकृष्ण हरी. म्हणजे रामकृष्ण हरीचं नाही बरं का, रामकृष्ण हरीचं झालं असतं तरी आनंद होता. माहिती आहे कशाचं होतं म्हणून मी रामकृष्ण हरी म्हणालो, की त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. आणि ह्याला परमपूज्यकारांनी ते विसंगती असं म्हटलेलं आहे. विसंगती, खरंच केवढी मोठी विसंगती आहे. काय सुसंगती आहे का? आणि मग परमपूज्य काका आठवण पण करून देतात काय, ज्याच्या बोलण्यात आणि विचारात संगती नसते, सुसंगती नसते, त्याला काय म्हणतात? जाऊ दे, पुन्हा रामकृष्ण. पण असं माझं होत असतं याची जाणीव सुद्धा मला नसते. कारण आय एम ओनली इंटरेस्टेड इन व्हॉट, काउंटिंग इट. 108, 10 माळा, 12 माळा, एक तर माळा असते, किंवा 1 तास, अर्धा तास वेळ असेल. ओनली इंटरेस्टेड इन द क्वांटिफिकेशन, नॉट द क्वालिटी. आणि त्याला तो चेकचा परमार्थ म्हणतो आपण. झाली का आजचं नामस्मरण झालं का? झालं, चेक, बॉक्स इज चेक. आजचं परमार्थासंबंधीचं माझं जे काही कर्तव्य आहे ते संपलं. म्हणून तर माझ्यासाठी मग परब्रह्माची प्राप्ती अत्यंत दुर्लभ का ठरते, आणि इथे भगवंत सुलभ का म्हणतात, इतकी दरी का पडते ती याच्यामुळे तर, की स्मरण एकाचं आणि उच्चारण दुसऱ्याचं अशी विसंगती माझी होते. आणि त्याच्यामुळे होतं काय, चित्ताची एकाग्रता साधत नाही. आपण अष्टांग योगातलं एक सूत्र सुद्धा मागच्याला बघितलं.
की ज्याचा उच्चार मी करतो तोच भाव धारण केला पाहिजे. तद्भाव तदर्थम जपेत. योगसूत्र आहे. हे नेहमीसाठी आपण नामधारक शब्द आल्यामुळे मी एवढं सगळं बोलतोय की नामस्मरण आपण करत असू, नाम साधना करत असू, ती उपासना करत असू नामस्मरणाची, तर हे खूप महत्वाचं आहे की मी ज्याचं नाम घेतो आहे ती धारणा, बुद्धीचा निश्चय. तिथे आता विचार करायचा नाही, बरोबर आहे, कारण घेतलेलं नाम मी ऐकायचं आहे. आणि कशासाठी परमपूज्य काका तेच सांगतात, अनन्य चेत, या श्लोकाकडे परत जर मी आलो, अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः. म्हणून त्याला नामानुसंधान आणि तत्वानुसंधान हे एकच या दृष्टीनेच आहे. कारण नाम आणि नामीचा अभेद आहे. खूप वेळा झाला विचार करून आत्तापर्यंत, आपण आत्ताही बोललो, आजही बोललो. नाम आणि नामीचा अभेद आहे. हे सगळे विचार बैठकीच्या नामसाधनेला नसतातच करायचे. पण चालत्या बोलतं जे माझं जीवन जगताना साधना, आपण जे मगाशी बोललो, म्हणजे साधना करत असताना जीवन, त्याचा अर्थ अनुसंधान हाच आहे. अखंड अनुसंधान, कर्तव्य सुरू आहे नेहमीच. आपलं आवडतं पद कोणतं? देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. ह्याला म्हणायचं अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः. आणि मग तसं झालं तर तस्यहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. असा हा 14 क्रमांकाचा श्लोक. अम, आता आपण 15वा श्लोकही घेऊ शकतो, कारण आपलं गीतादीपस्तंभाचंही वाचन झालेलं आहे. तर 15वा श्लोक मी म्हणतो, त्याचा अर्थ आपण बघू. आणि कदाचित त्याच्या ओव्यांकडे आपल्याला ओव्याचं चिंतन करायला आज वेळ मिळणार नाही, पण निदान आहे थोडा वेळ, तर मी 15वा श्लोक म्हणतो. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमां गताः. पदच्छेद आहे, माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवन्ति महात्मान संसिद्धिं परमां गताः. काय अर्थ आहे? तर मला प्राप्त होऊन सर्वोत्कृष्ट अशा मुक्तिपदाला प्राप्त झालेले महात्मे. माम उपेत्य, मला प्राप्त होऊन सर्वोत्कृष्ट अशा मुक्तिपदाला, महात्मान संसिद्धी परमांगत, मुक्तिपदाला प्राप्त झालेले महात्मे दुःखाचे स्थान. आता हे एक विशेषण खूप छान इथे आलेलं आहे बरं. दुःखालयम अशाश्वतम, दुःखाचे स्थान आणि अनित्य अशा जन्माला पुन्हा प्राप्त होत नाही. मग माऊली पुन्हा जन्माला येण्याचीच लाज वाटावी असं जे म्हणते ते का, ते इथे आपल्याला कळतं. कारण दुःखालय हे काय आहे? हे दुःखालयम, आलय आपल्याला माहिती, जणू काही घर दुःखाचं. आणि असं का, लगेच त्याच्या पुढे कारण पण दिलेलं आहे बरं का, अशाश्वतम, अशाश्वत आहे इथं, सगळंच अशाश्वत. त्या अधिभूताचं जे वर्णन येतं ना, अधिभूतम क्षरोभाव, अधिभूत, अधिभूत म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला जे जे मला दिसत आहे, अगदी तन्मात्रांपासून सुरुवात करून मूळ माया, गुणमाया, जडमाया, सगळा विचार करून जे जे दिसत आहे, भासत आहे, जाणवत आहे, अनुभवाच्या टप्प्यात येत आहे, आणि जे येत नाही त्याच्या पलीकडचं सगळं, या सगळ्यांना एका सूत्रात बांधणार विशेषण कोणतं आहे माहिती आहे का? क्षरभाव. त्यालाच अधिभूत म्हटलेलं आहे. त्याची आठवण आता मला का झाली? अशाश्वतम, अशाश्वतम त्याचं मुख्य लक्षणच केलेलं आहे. आणि ते अशाश्वत आहे, आणि म्हणूनच ते काय आहे? दुःखालय आहे, दुःखालय. आणि हे का, काय म्हणूया, अनुभवावं लागतं, कारण मला काय झालेलं आहे, आपल्या सर्वांना जन्म प्राप्त झालेला आहे.
म्हणून हे दुःखाचं स्थान आणि अनित्य जन्माला ते पुन्हा, ते जे महात्मे आहेत ते पुन्हा मुक्तिपदाला गेलेले प्राप्त होत नाही, कारण ते मला प्राप्त होतात. सर्वोत्कृष्ट अशा मला प्राप्त होतात, असं ते मुक्तिपद आहे. आधीच्या श्लोकांमधला जो विचार करायचा झाला तर परमाम गती, परमगतीला तो प्राप्त होतो. की त्याच्या पलीकडे आता दुसरं काही नाही. माऊलींचे शब्द मी पाहत होतो, जया पावण या परवते आणिक पावणे नाही. 119 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊलींनी म्हटले. आता मी जसं म्हणालो की ओवी, ओव्यांचं चिंतन करायला आपल्याला वेळ नाही. आपण पुढच्या वेळेला या 15व्या श्लोकाचा जास्त अजून थोडासा विचार करूया. आज आपण फक्त पदच्छेद आणि अन्वय बघितला. याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द आलेले आहेत, त्याच्यावर आचार्यांचं काय म्हणणं आहे, भाष्यामध्ये आचार्यांनी काय म्हटलेलं आहे, याचाही आपण विचार करू. आणि या ओवीपासून केवळ सगुण भक्ताच्या निर्याणाचा प्रकार सांगतात आहे. खरं 14व्या ओवीपासून म्हणायचं आहे, पण 14 आणि 15चा इथे गट केलेला असल्यामुळे 14व्यामध्ये सगुण भक्ताच्या निर्याणाचा प्रकार आणि त्याला कोणतं फल प्राप्त होतं हे 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे, ज्याचं आपण आता थोडंसं वाचन केलं. ते सगळं आपण पुढच्या वेळेला बघूया. आत्ता एकही ओवी आपली नीट होणार नाही पूर्ण विचार करून. तर आजच्या आपल्या चिंतनाला इथे विराम देऊ आणि आजचे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. पुन्हा एकदा ओवी क्रमांक 123 पर्यंत येऊन आपण थांबलेलो आहोत. श्लोक 14 आणि 15 बघितला, पण त्याच्या ओव्या पुढच्याला बघूया. ते चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.